ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या रायगड जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये ते 6 सभा घेणार आहेत। जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून नागरिक आणि शिवसैनिकांबरोबर ते संवाद साधणार आहेत। सकाळी 11 वाजता पेण इथल्या सभेनं त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होईल। त्यानंतर अलिबाग, रोहा अशी ही सभा होणार आहे। उद्या पोलादपूर, म्हसळा आणि माणगावमध्ये सभा असेल। यावेळी ठाकरेंसोबत सुभाष देसाई आणि रायगडचे संभाव्य उमेदवार अनंत गीते असतील। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या दौऱ्यामध्ये ठाकरे, खासदार सुनील तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांच्यावर आता काय भाष्य करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गीतेंना लोकसभा निवडणूक जड जाईल म्हणूनच ठाकरेंचा हा रायगड दौरा असल्याचं म्हणत तटकरेंनी ठाकरेंना डिवचलंय। रायगड लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी पक्षप्रमुखांनी जाहीर केलेली आहे, निश्चित केलेली आहे। हा निवडणुकीचा जरी दौरा नसला, प्रत्यक्ष प्रचार दौरा जरी नसला, तरी एक लोकसभा महत्त्वाची आहे आणि म्हणून येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानंच हा दौरा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। यापूर्वी कधीही उद्धव ठाकरे निवडणुकीच्या पूर्व दौरा त्यांनी कधीच केलेला नव्हता। याचा अर्थ स्पष्ट आहे। मी सकारात्मक त्यातला अर्थ काढतो की ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढली जात असताना महाविकास आघाडीला आणि म्हणजे प्रामुख्याने अनंत गीतेंना खूप जड जाणार आहे याची जाणीव असल्यामुळेच आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी एक सखोल दौरा त्या ठिकाणी आयोजित केला आहे, असं मला त्या ठिकाणी माझं मत प्रदर्शन करायचं आहे।